नमस्कार, मी दादासाहेब चोरबले. खरं तर परवा दिवशी दिल्लीमध्ये लोकशाहीचा खून झाला. विद्यार्थ्यांच्या रक्तानं रंजलेले रस्ते आणि मोदींना आलेला सत्तेचा माज अजून उतरायला तयार नाही. नेमकं घडलं काय? तर तुम्हाला माहित आहे की काही महिन्यापूर्वी नीटच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. त्या नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटले. ते पेपर 15-15, 20-20 लाखाला विकण्यात आले आणि शिक्षणाचा बाजार झाला की ज्या नीट परीक्षेमधून भविष्यातले डॉक्टर्स तयार होणार होते. आणि ते पेपर फुटल्यानंतर तुम्हाला माहित आहे की देशातल्या जवळपास 20 विद्यार्थ्यांनी, तरुण विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. काही कुटुंबांना तर एकुलतं एक लेकरू होतं. त्या आईवडिलांना आज काय वाटत असेल? हातातोंडाशी आलेलं लेकरू जेव्हा निघून जातं ना मोदी साहेब, त्यावेळा कळतं. आणि फक्त नीट परीक्षेचा पेपर फुटलेला आहे, 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. या गोष्टीचा पश्चाताप म्हणून किंवा या गोष्टीची जबाबदारी म्हणून या देशाचे केंद्रीय मंत्री, केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील ते काय? एवढा भाजपाच्या सरकारला सत्तेचा माज आहे की तो माज उतरायला तयार नाही. म्हणून एक थोर विचारवंत एक शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर नवी दिल्ली येथे आमरण उपोषण सुरू केलं. एक नाही, दोन नाही, तब्बल 20 दिवस उपोषण सुरू राहिलं. 10 किलोने त्यांचं वजन घटलं तरी देखील मोदी सरकारला जाग येत नव्हती किंवा ते सरकार सोनम वांगचुक यांच्यावर चर्चा करायला तयार होत नव्हतं. शेवटी त्या सोनम वांगचुक यांचा जो उपोषणाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाबरोबरच कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके सुद्धा त्यांच्याबरोबर बसलेले होते. त्यांची कार्यकर्ते सुद्धा, युवा कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने होते. अचानक सोमवारी सर्वपक्षीय, सर्व संघटनांचा मोर्चा आयोजित करण्याचं ठरलं. जंतर मंतरवरती सोमवारी मोर्चा निघणार म्हणून की काय, सरकारनं त्या दिवशी पहाटे 7 वाजताच सोनम वांगचुक यांना अक्षरशः फरफटत एका पांढऱ्या कपड्यामध्ये नेलं, उचलून नेलं, दादागिरी करून नेलं, त्यांच्या भोवती असणाऱ्या लोकांना मारहाण करून नेलं आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना उचलून नेण्यात आलं. म्हणजे त्या ठिकाणी, म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला म्हणलं की लोकशाहीचा खून झाला. संविधानाप्रमाणे प्रत्येकाला उपोषण करता येतं, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि तो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं दिलेला आहे. मात्र या अधिकाराची पायमल्ली झाली आणि म्हणून सोनम वांगचुकला उचलल्यानंतर त्याच ठिकाणी अभिजित दिपके यांनी उपोषण सुरू केलं. ठरल्याप्रमाणे पोलिसांचा रिपोर्ट होता 5 ते 6 हजार लोक जंतर मंतरवरती येतील. तरी देखील सरकारने खूप मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात केला होता. मग SRPचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान त्या ठिकाणी होते, दिल्लीचे पोलीस त्या ठिकाणी होते, असे जवळपास सुरक्षा राखीव जवान त्या ठिकाणी उपस्थित होते. अशा हजारो पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. जंतर मंतरवरती प्रचंड मोठ्या संख्येने लोक जमा होऊ लागले. भेटेल त्या वाहनाने तिथे येऊ लागले. त्यासाठी लोकल बंद करण्यात आल्या, बसेस बंद करण्यात आल्या. तरी देखील भेटेल त्या वाहनाने वेळ पडली तर चालत लाखो विद्यार्थी जंतर मंतरवरती ज्या वेळेला जमले त्यावेळेला सरकारला खरा हादरा बसला. आणि त्या दिवशी संसदेचा पहिला दिवस होता. राष्ट्रगीत झालं आणि संसदेमध्ये मोदींना कळलं की आता खूप मोठ्या संख्येनं
तरुण दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती एकत्रित आलेला आहे, तो आता विधान भवनाच्या दृष्टीने आगेकूच करतो. त्याच वेळेला नरेंद्र मोदी यांनी संसदेमधून पळ काढला. तुम्हाला माहिती आहे, त्यांच्यासाठी वेगळा कॉरिडॉर तयार करण्यात आला आणि सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधानांना तात्काळ संसदेमधून हलवलं. एवढी जर का तुम्हाला भीती वाटत होती तर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करायला काय हरकत होती? काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचा? अहो, याच्या पूर्वी अनेकांनी देशावरती राज्यकारभार केला. ज्या ज्या वेळेला एखाद्या खात्यावरती बालंट आलं, रेल्वेचे अपघात झाले, त्यावर रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला. ज्या ज्या खात्याच्या संबंधित घटना घडल्या त्या त्या खात्याच्या मंत्र्यांनी आजपर्यंत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आपण पाहिलं. मात्र मोदी सरकारला एवढं रगेल सरकार आहे की यांना राजीनामा त्याचा घ्यायचाच नाही. इकडे 20 मुलांनी आत्महत्या केल्या, त्याचं त्यांना काही घेणं देणंच नाही. त्यांना लोकशाहीच मान्य नाही. त्यांना या देशामध्ये हुकुमशाही आणायची, असाच त्याचा अर्थ आहे. आणि त्याच दिशेने हुकुमशाहीकडे आपला देश चाललेला आहे. आणि म्हणून तरुणांनी खरं तर आता परवाच्या घटनेनुसार सावधान झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे आणि हे सरकार उलटून टाकण्यासाठी सज्ज झालं पाहिजे, असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं. आज आपण देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झाल्याचा पाहायला मिळते आपल्याला. जंतर मंतरवरती पोलिसांनी असंख्य तरुणांवरती लाठीचार्ज केला, असंख्य तरुणांना जखमी केलं, त्यांचं रक्त काढलं, अगदी ताणून ताणून पोलिसांनी युवकांना मारलं. काय त्या विद्यार्थ्यांनी चूक केली? त्या विद्यार्थ्यांशी तुम्हाला संवाद करायला काय प्रॉब्लेम होता? अहो, साधा प्रश्न, संवादाने प्रश्न सुटणार होता, परंतु तुम्ही अक्षरशः आपल्याच देशातील तरुणांना की जे या देशाचे भावी नागरिक आहेत त्यांना तुम्ही झुडपून मारलं, रक्त तुम्ही त्यांचं काढलं. तुम्हाला लाज वाटली नाही साधी? हे सरकार आहे काय? ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? इंग्रजांच्या जुलमी राजवट ज्या पद्धतीने इंग्रजांनी केली आणि इंग्रजांना सुद्धा या देशामधून हाकलून लावलं, त्याच पद्धतीचा तुम्ही राज्यकारभार करू पाहताय. पण याद राखा मोदी साहेब, आपला देश लोकशाही, आपला देश हा संविधानाप्रमाणे चालतो, लोकशाहीप्रमाणे चालतो आणि लोकशाहीप्रमाणेच नरेंद्र मोदींनी या आपलं राजकारण करावं असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं. अहो, काल महिलांना, 15 वर्षाच्या मुलींना, तरुण युवतींना सुद्धा मारण्यात आलं, त्यांच्या कपड्याला हात घालण्यात आला, त्यांच्या सुद्धा रक्त काढण्यात आलं. अहो, तुम्ही महिलांना, मुलींना सुद्धा सोडलं नाही. असं काय? त्या मुली काय देशद्रोही मुली होत्या आणि मारलं ती मारलं. उलट भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आल्या? या आपल्या महाराष्ट्राचे हे सदाभाऊ खोत, त्यांचं तर मला वाटतं डोकं फिरलंय की काय असं म्हणावं लागेल. ते म्हणले हे दहशतवादी कृत्य करायला निघाले होते. अहो, सदाभाऊ खोत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही सुद्धा संघटनेचे पदाधिकारी होता, तुम्ही सुद्धा अनेक मोर्चे काढले, तुम्ही सुद्धा अनेक उपोषणे केली. तुम्हाला कधी काँग्रेसच्या सरकारने असं केलं का? तेव्हा तुम्ही दहशतवादी होता का? अहो, किती लुच्चुगिरी करायची, म्हणजे सत्तेसाठी किती पाय चाटायचे, ह्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. अहो, सदाभाऊ खोत, तुम्हाला आता पाय चाटण्याशिवाय काय पर्याय राहिलेला नाही मला वाटतं. कारण का सदाभाऊ खोत काय म्हणले माहितीये का? म्हणले देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि शिक्षणामध्ये धर्मेंद्र. अहो, काय तुमच्या अक्कल तुम्हाला आहे का नाही? डोकं ठिकाणावर आहे का नाही तुमचं? थोडंसं भान ठेवा. तुमची मुलं जर नीट परीक्षा देत असते ना, त्याची किंमत तुम्हाला कळाली असती. आणि म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरोखर विद्वान मुख्यमंत्री आहेत. 2014 पूर्वी ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्या वेळेला देवेंद्र फडणवीस अतिशय प्रभावीपणे आपलं भाषण करायचे, आपले मुद्दे मांडायचे, देशाच्या हिताचे प्रश्न निर्माण करायचे, विकासाचे प्रश्न निर्माण करायचे, राज्याचा विकासाभिमुख आपले प्रश्न उपस्थित करायचे. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस 2014 साली सत्तेमध्ये आले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस एकदम बदलले. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी हुकुमशाही पद्धतीने केंद्रात कारभार करतात, तसेच देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये हुकुमशाही पद्धतीने कारभार करतायत.
खोटारडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास होईल. त्यांच्यासारखे खोटे बोलणारे मुख्यमंत्री तर आम्ही पाहिले नाहीत. बघा तुम्ही, अनेक तुम्हाला उदाहरणे देता येतील त्यांच्या खोटारडेपणाची. अजित पवारांचा राष्ट्रवादीमध्ये समावेश झाला त्यावेळेस त्यांचं खोटं बोलणं, धनगर समाजाला आरक्षणाच्या विषयावरती बोलण्यात आलेलं खोटं, अशा अनेक तुम्हाला उदाहरणं देता येतील. त्या खोलात मला जायचं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष सुद्धा फोडण्याचं पाप केलं. म्हणजे तुम्हाला लोकशाही मार्गाने निवडून येता येत नाही ना, मग तुम्ही पक्ष फोडून ईडी, सीडी, NIA, CBI याचा दमदाटी देऊन तुम्ही आमदार पडताय आणि तुम्ही सत्तेत जाताय. पण 2029 ची निवडणूक आहे. तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने राज्यकारभार करा, चांगला राज्यकारभार करा, विकासाभिमुख राज्यकारभार करा. तुम्हाला लोक सत्तेत प्रचंड मताधिक्याने निवडून देतील. परंतु तुम्ही जर धाक धपडशा, दादागिरी, गुंडगिरी, पैसा वाटेल ते करायचं पण सत्तेमध्ये यायचा, या मार्गाचा फार काळ अवलंब करता येणार नाही. निसर्गाचा नियम आहे, पेरल ते उगवल, कर्मा रिटर्न. तुम्ही केलेली प्रत्येक पापही तुम्हाला फेडावी लागणार आहेत. जर का 2029ला जर सत्तेमध्ये बदल झाला तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची परतफेड करावीच लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेला सूर्य उगवतो ना त्याच वेळेस सूर्य मावळत सुद्धा असतो, हे लक्षात ठेवा. कोण ताम्रपट घेऊन राजकारणामध्ये आलेलं नसतं. आज सत्ता असते, उद्या सत्ता नसते. आणि म्हणून मला असं वाटतं की जर तुम्ही त्या मुलांशी जर संवाद साधला असता तर निश्चितपणे संवादाने प्रश्न मिटला असता. जंतर मंतरच्या मोर्चामध्ये पोलिसांच्या साथीला भाजपने स्वतःचे गुंड पाठवले होते. RSSचे अनेक लोक तिथं. तरुण सुद्धा कालच्या जंतर मंतरवरल्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या वेशात घुसले होते. काय तर आंदोलक RSSचे हातामध्ये लाट्या काट्या घेऊन सिव्हिल ड्रेसमध्ये होते. काही पोलिसांच्या खांद्यावरती म्हणजे शर्टवरती नंबर प्लेट नावाच्या प्लेट नव्हत्या. म्हणजे असे अनेक भाड्याचे गुंड सुद्धा भाजपाने काल त्याच्यामध्ये आणले होते. आणि त्यांनी अक्षरशः मुलांना एवढं मारलं की मुलांचं रक्त बाहेर काढलं. काही मुलांचे हातपाय मोडले, काय मुलींच्या कपड्याला हात घालण्यात आला, मुलींचे टंगल टवाळी करण्यात आली. वेळभरची मुलींना मारलं, 15 वर्षाच्या मुलांना मारलं. म्हणजे अशा केन प्रकारे त्यांनी कालचं आंदोलन दडपण्याचा आदेशच जणू काय अमित शाह यांनी त्यांना दिला होता. त्या पद्धतीनं ते काल अमानुषपणे लोकांना काल मारहाण करत असताना आपल्याला आढळून आले. आणि म्हणून काल संसदेमध्ये सुद्धा गोंधळ झाला. तुम्हाला माहिती आहे, काल कर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, एनडीएच्या अनेक खासदारांनी तब्बल 3 तास निदर्शने केली आणि पंतप्रधान चले जावच्या घोषणा दिल्या. पंतप्रधान चले जाव, भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा असंख्य घोषणा काल त्या ठिकाणी देण्यात आल्या. शेवटी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि राहुल गांधींना सांगितले की आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये उद्या संसदेमध्ये चर्चा घडवून आणू. मात्र राहुल गांधी अद्याप केवळ चर्चेवरती चर्चा करायला तयार नव्हते. त्यांचं एकच म्हणणं होतं, आता धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देऊन चालणार नाही. आता काही झालं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे आणि अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे, नैतिक जबाबदारी स्वीकारून. तरच हा विषय संपेल, अथवा या विषयावरती आता माघार नाही, असं ज्यावेळेला राहुल गांधींनी सांगितलं त्यावेळेला पोलिसांनी त्यांची धरपकड चालू केली. आणि अक्षरशः या देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला एका विचित्र अशी वागणूक मिळाली. त्यांना ओढून गाडीत बसवण्यात आलं. प्रियंका गांधी निम्या बाहेर निम्या आत असे. म्हणजे खासदार त्यांना हे सुद्धा समजणं झाले की राहुल गांधींचा एक वेगळा प्रोटोकॉल असतो विरोधी पक्ष नेता म्हणून, हे त्यांना समजलं नाही. आणि म्हणून आता ही योग्य वेळ आहे की आता खऱ्या अर्थानं तरुणांनी पेटून उठण्याची वेळ आहे. आणि ही योग्य वेळ आहे, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. आणि म्हणून आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, तर आता भाजप सरकारचाच राजीनामा घ्यायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहानी राजीनामा द्यावा आणि त्यांना सत्तेतून हटवण्याची हीच योग्य वेळ आहे. आता नाही तर परत कधी नाही. तुर्तास याच ठिकाणी थांबू. धन्यवाद. नमस्कार.